2 महिन्यानंतर हा व्हिडिओ बनवत आहे कारण माझी तब्येत ठीक नव्हती. मी ॲडमिट होते. मला गायनेक प्रॉब्लेम होता, त्यामुळे मी 2 महिने मी व्हिडिओ बनवलाच नाही. आता 2 महिन्यानंतर मी प्रयत्न करत आहे व्हिडिओ बनवायचा, कारण मी असंच आजारी होते आणि ॲडमिट होते. तर त्याचं कारण मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. असंच रँडमली आम्ही चेकअप करण्यासाठी गेलो, त्याच्यामध्ये ते कळून आलं. तर मग डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करायला लागेल. तर मला म्हणजे पटकन कळलं नाही आणि बरं झालं आम्ही चेकअप करून ते आम्हाला निदानास आलं की त्यामुळे आम्ही डॉक्टरकडे लगेच धाव घेतली. पण मला आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचं आहे माझ्या मैत्रिणींना, भगिनींना, आयांना, बहिणींना की तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये म्हणजे शरीरामध्ये काय असं जाणवलं, थोडं जरी काहीतरी फरक वाटला किंवा काहीतरी वेगळं चेंजेस वाटलं तर तुम्ही लगेच तुमच्या डॉक्टरशी कन्सल्टिंग करा किंवा रिपोर्ट काढा, तुमचं चेकअप करून घ्या. तर त्याच्यामुळे आपल्याला पुढचं प्रोसिजर करायला आणि पुढचं काय हे करायला आपल्याला ते बरं पडतं. कारण आपण काय करतो, बायकांची सवय असते की आपण आपल्या तब्येतीकडे, आपण सगळ्यांची काळजी घेतो, घरादाराची, मुलाबाळांची, नवऱ्याची, पण आपल्या तब्येतीकडे आपण थोडं दुर्लक्षच करतो. तर मला पण तसा थोडा त्रास व्हायचा, पण मी नॉर्मली असं होत असेल किंवा तर त्या कारणामुळे असंच माझंच मी ठरवून मोकळी होत होते आणि त्याच्यामुळे ते नंतर जास्त झालं. मग डॉक्टरकडे जेव्हा मी केले तर डॉक्टर बोलले नाही ऑपरेशन करावं लागेल. आणि त्यामुळे मी जवळजवळ 7-8 दिवस तरी नानावटी हॉस्पिटलला ॲडमिट होते. आणि मी आता तब्बल 2 महिने झाले मी अजिबात व्हिडिओ वगैरे काय काढला नाही. म्हटलं चला आज 26 जानेवारी आहे, त्यानिमित्ताने आपण थोडी परत व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघते मला किती काय जमतंय, कसं काय जमतंय. कारण डॉक्टरने अजून एखाद महिना मला कुठलं जड सामान किंवा जास्त हालचाल वगैरे करायला नाही सांगितली. तरी पण मी म्हटलं हळूहळू आता करायला सुरुवात करूया, व्हिडिओ बनवूया. आता खूप दिवस झाले म्हणून मी हा व्हिडिओ आज 26 जानेवारी आहे म्हटलं चांगला दिवस आहे, तर या दिवशी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर आजच्या या भागात मी तुम्हाला आपला आजचा हिरो आहे म्हणजे पेट्रोलियम जेली म्हणजेच व्हॅसलीन. तर मग ह्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते. ती म्हणजे व्हॅसलीन कसं तयार होतं. तर व्हॅसलीन समुद्राच्या तळाशी, एकदम तळाशी खोल जाऊन त्याच्यातून क्रूड ऑइल काढलं जातं आणि ते जास्त टेम्परेचरमध्ये उकळवलं जातं आणि त्याच्यानंतर ते पेट्रोलियम जेली आपल्याला भेटते. आता व्हॅसलीन हे जास्त महाग नाही आहे, 5 रुपयाची छोटी डबी पण भेटते आणि हे मला वाटते 50 रुपयाचं आहे. आणि हे मला वाटतं भारतीयांच्या प्रत्येक घरामध्ये हे व्हॅसलीन हे असेलच, कारण बहुतेक लोक हे व्हॅसलीनचा उपयोग करतात. आता असेच मी तुम्हाला त्याचे 10 उपयोग घरगुती काय, आता या थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये स्किनची कशी केअर घ्यायची, त्याचा व्हॅसलीनचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा उपयोग करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यामध्ये. तर व्हॅसलीनचा पहिला उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे आपल्याला मॉइश्चरायझरचं काम चांगल्या प्रकारे करतं व्हॅसलीन. ड्राय स्किनवाल्यांना तर हे व्हॅसलीन आहे ना, ते ड्राय स्किनवाल्यांना तर खूप उपयोगाचं आहे. म्हणजे तुम्ही हाताला, पायाला, चेहऱ्याला कुठेही लावू शकता, त्याला काय प्रॉब्लेम नाही ड्राय स्किनवाल्यांना. पण ऑइली स्किनवाल्यांना जर व्हॅसलीन लावायचं असेल तर थोडंसं अर्धा चम्मच व्हॅसलीन घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं अर्धा चम्मचच ॲलोवेरा जेल टाकायचं, मिक्स करायचं. ते तुम्ही चेहऱ्याला असं लावून मसाज करू शकतात. म्हणजे हे चांगल्या प्रकारचं मॉइश्चरायझर आहे. आता हा झाला पहिला उपयोग. तर दुसरा उपयोग काय आहे व्हॅसलीनचा, तर आपण मेकअप करतो तर मेकअप रिमूव्हर म्हणून या प्रोडक्टचा आपण उपयोग करू शकतो व्हॅसलीनचा. तर तो कसा करायचा, तर आपण आय मेकअप करतो किंवा पुऱ्या चेहऱ्याला मेकअप करतो, तो आपल्या पुऱ्या चेहऱ्यावर लावायचं, थोडा वेळ असा मसाज करायचा गोलाकार असं वगैरे. आणि तो आपण टिश्यू पेपर असेल तुमच्याकडे, जर वेट पेपर असेल त्याच्याने किंवा नसेल ते पण, तर तुम्ही ओला एक रुमाल स्वच्छ घ्यायचा, तो ओला करायचा आणि त्याच्याने आपला चेहरा पूर्ण असं पुसून काढायचा. पण धुवायचं नाही, कारण धुतलं की त्याचं ते ऑइल जे मॉइश्चरायझर आहे ते निघून जातं. किंवा तुम्ही ते केलं, तुम्हाला असं वाटलं की समजा पूर्ण मेकअप निघालेला नाही आहे, अजून काय बाकी आहे, तर तुम्ही जे नेहमी प्रोडक्ट वापरता कुठलंही किंवा रिमूव्हर, मेकअप रिमूव्हर तुमच्याकडे असेल तर त्याच्याने तुम्ही नंतर करू शकता. पण हा पहिला उपाय तुम्ही करू शकता. आता ते तुम्हाला मी करून दाखवते की हा मेकअप किती चांगल्या प्रकारे काढतो. ते थोडक्यात मी तुम्हाला हातावर करून दाखवते. आता बघा ही लिपस्टिक आहे, की आता मी लिपस्टिक तुम्हाला हातावर अशी लावून दाखवते. हे बघा लिपस्टिकचे हा डाग आहे, हा लिपस्टिकचा डाग आहे. आणि हा दुसरा आहे ना तो आयब्रो पेन्सिल आहे. आता तुम्हाला माहिती आहे किती गडद असते ती. आता ही आयब्रो पेन्सिल आहे बघा, हे असं मी हे करून दाखवते. आणि व्हॅसलीन घ्यायचं, थोडं बोटावर असं घ्यायचं
असं अशाप्रमाणे बोटावर घेतलं आहे. नाही बघा मी लावलं आहे. थोडंसं असं चांगलं थोडं रब करायचं, असं चोळायचं त्याला. हे असं थोडं याचं तर लगेच जातं, लिपस्टिकचे डाग तर लगेच निघून जातात. हे बघा जात आले. ह्याला थोडासा वेळ लागतो. ते थोडा वेळ असं रफ केलं ना, हे दिसतंय जवळजवळ पूर्ण निघालं आहे. आणि हे लावलं ना तुम्ही मेकअप रिमूव्हर म्हणून, असं टिश्यू पेपर घ्यायचा असा आणि ह्याच्याने बघा असं मी पुसून काढलं सगळं. हे बघ, हे बघ जरासुद्धा असा डाग नाही आहे. आणि किती छान, आणि आपली स्किन पण मॉइश्चरायझर झालं त्याच्यामुळे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की व्यवस्थित प्रकारे निघालं नाही समजा आपला मेकअप, तर तुम्ही ज्याच्याने नेहमी काढता त्याच्याने पण काढू शकता. तर मला तर वाटतं काय आवश्यकता नाही, कारण पूर्ण त्याच्याने निघाले तुम्ही. आणि ओल्या कपड्याने एक रुमाल ओला करून तो पूर्ण आपण चेहरा जर पुसून काढला तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही. हे असे उपयोग त्याचा आपण करू शकतो. तर पुढचा वॅसलिनचा उपयोग मी तुम्हाला सांगते की आपले नाकावरती जे ब्लॅकहेड्स असतात, व्हाईट हेड आणि ब्लॅकहेड्स, ते काढण्यासाठी त्याचा वॅसलिनचा कसा उपयोग करू शकतो. तर आपण काय करायचं, हे ते वॅसलिन लावायचं पूर्ण असं नाकाला. जिथे ब्लॅकहेड्स आहेत तिथे नाकाला, किंवा इथे पण असतात कोणाकोणाचे, तिथे पण लावू शकतो. आणि आपली क्लीन रॅप असते ना, ती प्लॅस्टिक आपण जे जेवण वगैरे काय झाकण्यासाठी किंवा बाउल वगैरे रॅप करण्यासाठी वापरतो बघा, काय वस्तू बनवून ठेवलेलं असलं तर त्या ह्याच्याने ते असं चिटकवायचं. ते रॅप असं आपल्या नाकावरती लावायचं आणि गरम पाणी करायचं, त्याच्यात रुमाल बुडवायचा, तो पिळायचा आणि त्याच्याने असं शेकायचं. असं 2-3 वेळा जर शेकलं ना तर आपले जे ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड असतात ना ते लूज होतात आणि ते वरती येतात. आणि ते वरती आले म्हणजे आपल्याला काढण्यासाठी ते सोपं जातं. मग ते क्लीन रॅप असतं ते काढून टाकायचा आणि रुमालने असं दाबून आपण घरच्या घरी पार्लर न जाता पण आपण ब्लॅकहेड्स आपले रिमूव्ह करू शकतो. तर वॅसलिनचा अजून एक उपयोग म्हणजे आपली डोळ्याखाली जी काळी वर्तुळ असतात, इंडियन स्किनमध्ये मोस्टली ते असतातच. कोणाच्या जास्त प्रमाणात असतात तर कोणाच्या कमी असतात, कारण कम्प्युटरवर काम करून रात्री जागरण झाल्यामुळे किंवा त्याच्यामुळे ती काळी वर्तुळं दिसून येतात. तर त्याच्यामुळे ती काळी वर्तुळ घालवण्यासाठी वॅसलिन थोडंसं घ्यायचं हातावरती, रिंग फिंगरने ते हळूवार त्याचा असा मसाज करायचा, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं हळूवार, कारण डोळ्याच्या खाली जास्त दाब देऊन मसाज करायचा नाही. ते हळूवार असं मसाज करायचा आणि रात्रभर ठेवायचं आणि सकाळी उठून चेहरा तुम्ही धुवू शकता किंवा पुसू शकता पाण्याने. अजून एक दुसरा उपयोग काय म्हणजे तर आपले आयब्रो, ज्यांची विरळ असतात आयब्रो, दाट नसतात, त्यांच्यासाठी हा आता असा एक ब्रश तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा ब्रश मस्काराच्या बॉटलमध्ये येतो. तो मस्कारा संपतो तर हा ब्रश फेकून नाही द्यायचा, तो आपण काय करायचा धुवून घ्यायचा स्वच्छ. आणि वॅसलिनची अशी हे असतं ना बॉटल, त्याच्यामध्ये थोडंसं असं वॅसलिन हे असं थोडंसं त्याला लावायचं, असं लावायचं. बोटाने लावलं तरी चालेल, पण मी दाखवते. जर ब्रशने लावायचं असेल तर असं लावायचं. आता कसं लावायचं, 1 मिनिट मी जरा आरसा घेते, 2 मिनिटं. मी असं ते मस्काराचा ब्रश घेतलेला आहे आणि तो असं आपण काय करायचं, असं दिसतंय, असं करून तुम्ही मस्काराच्या ब्रशनी असं करून, म्हणजे कसं काय त्याच्या आतमध्ये म्हणजे केसांच्या आतमध्ये व्यवस्थित असं लागू शकतं. बघ किती छान लागलंय. तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल की मला माहीत नाही, पण मस्त लागलंय मला तर हे आरशामध्ये दिसते. असं लावायचं छानपैकी. आणि दुसरं म्हणजे 1 मिनिट, आयलॅशेस आपण मस्कारा कसा लावतो तसं असं आयलॅशेसला असं खालून वरती असं करून हे लावायचं. हे जर कोणाला जमत नसेल, आणि मोस्टली मस्कारा लावतात सगळ्यांना जमतं नसेल, तर काय करायचं, एका बोटावरती असं घ्यायचं असं साधं, आणि ते असं बोटाने असं मस्त छान जरा केसांच्या आतमध्ये पण वगैरे असे दोन्ही आयब्रोला लावायचं. असं पापण्या असतात ना आपल्या, त्या पापण्यांना असं लावायचं, रात्रभर ठेवायचं आणि मग ते मस्त त्याचं काम करत राहतं. हा एक उपयोग झाला. अजून एक उपयोग म्हणजे काय माहिती, आपल्या ढोपरे असतात हाताची किंवा पायाचे, जे ढोपरे असतात ते काळे पडलेले असतात. मोस्टली इथे काळं पडतं, इथे पायाला. तर ते काळं त्या जागेवरती मस्त असं वॅसलिन असं चोळायचं, त्याला थोडा हळूवार असा मसाज करायचा दोन्ही साईडला, ते रात्रभर. आणि सगळं हे रात्री केलं ना की ते रात्रभर चांगलं हिलिंग होतं. त्याचं जास्तीत जास्त ते आपल्या शरीरात मुरलं जातं आणि त्याचा जास्तीत जास्त आपल्याला त्याचा इफेक्ट दिसून येतो आणि ते सॉफ्ट होते. हा एक उपयोग आहे वॅसलिनचा. अजून एक म्हणजे नखांना,
आता कोणाकोणाची नखं वाढत नाही, त्या नखांना वॅसलीन लावायचं. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जर पेडिक्युअर मेनिक्युअर पेडिक्युअर जर करत असाल तर त्याच्यामध्ये क्रीम लावली जाते, ते क्युटिकल क्रीम म्हणून त्याला बोललं जातं. त्या क्रीमचा हा वॅसलीन म्हणून जर उपयोग केला ना तरी चालतं. ते असं घ्यायचं, पूर्ण असं मसाज करायचं नखांना, छान असं मॉलिश करायचं, त्याला वेळ द्यायचा. असं हे असं नखं वाढण्यासाठी मदत होते, नखं सॉफ्ट होतात आणि बोटं पण आपली सॉफ्ट होतात. तर त्याला असं मस्त छानपैकी असा मसाज करायचा, कारण ते मसाज केल्यामुळे त्याचं चांगलं ब्लड सर्क्युलेशन पण होतं आणि त्याचा जास्तीत जास्त इफेक्ट होतो. तर वॅसलीनचा अजून एक उपयोग म्हणजे लिप बाम म्हणून. तर तुम्ही लिप बाम म्हणून त्याचा उपयोग आपण लिप बाम लावतो तसा लावायचा. आणि कधीही लिपस्टिक लावायच्या आधी, मी तर खूप वर्षापासून हे करते, म्हणजे लावत आलेली आहे. लिपस्टिक लावायच्या आधी असं बोटावरती थोडं वॅसलीन घ्यायचं, ते पूर्ण होटाला असं फिरवायचं. कारण आपल्या होटाला जे भेगा असतात की नाही, ते पूर्ण भेगा अशा लपल्या जातात आणि आपली स्किन, आपली होटाची जी त्वचा असते ना, ती एका लेवलमध्ये येते आणि त्याच्यानंतर तुम्ही लिपस्टिक लावा. त्याचा ते छान मस्त स्मूथ अशी लावली जाते, त्याचा ग्रेस पण छान दिसतो असा. तर हा एक उपाय करा ओठाला लावण्यासाठी, लिप बामसाठी रात्री लावून तुम्ही रात्रभर ठेवू शकता. हा दुसरा उपाय काय म्हणजे टाचा, जे ह्या थंडीच्या दिवसामध्ये बरेच लोकांच्या टाचा फाटतात, तर त्या टाचांसाठी याचा उपयोग केला जातो. तर काय करायचं, त्याच्यासाठी एक गरम पाण्याचा, कोमट पाण्याचा टब घ्यायचा, त्याच्यात आपले पाय बुडवून ठेवायचे 5 मिनिटं आणि त्यातली सगळी घाण निघून जाते त्या गरम पाण्यात. तुम्ही एखादा शॅम्पू, जरी तुमचा जो केसांना लावायचा शॅम्पू असतो तो जरी टाकला आणि त्याच्यात पाय बुडवून ठेवले 5 किंवा 10 मिनिटं, तर सगळी घाण, त्याची डर्ट, धूळ, माती निघून जाईल. तो पाय काढायचा आणि त्याला आपलं कुठले पण पाय घासाच्या ब्रशने किंवा आपण दात जे घासतो, जे जुना झालेला ब्रश आपण फेकून देतो, त्याच्याने आपण ते पाय हळूवारपणे टाचा सगळा घासायच्या. त्याची ती माती धूळ काढून झाली की पाय कोरडे करायचे नॅपकिननी आणि नंतर वॅसलीन पूर्ण असं पायाला लावून त्याला थोडा वेळ सॉक्स घालायचा आणि ठेवायचा. रात्रभर सॉक्स कधीच पायात घालायचे नाहीत. थोडा वेळ 1 तास सॉक्स घालायची, म्हणजे त्याला गरम भेटेल आणि ते गरम आणि चांगलं त्याचा इफेक्ट होईल. हा एक उपयोग करू शकतो. दुसरा म्हणजे फेस मास्क म्हणून सुद्धा वॅसलीनचा उपयोग केला जातो. आता कसा करायचा, तर आपण वॅसलीन घ्यायचं, 1 चम्मच वॅसलीन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मध टाकायचा, अर्धा चम्मच मध टाकायचा आणि अर्धा चम्मच ॲलोवेरा जेल टाकायचं. आता वाटी बिटीत घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण समजा रात्रीची वेळ, आपण भांडी घासून येऊन हे सगळं करतो तर आपल्याला परत भांडी काढायचा कंटाळा येतो. सरळ हातावर घ्यायचं, वॅसलीन घ्यायचं, त्यात सगळं हे मिक्स करायचं आणि ते असं मस्त दोन्ही हाताने असं चोळायचं आणि पूर्ण चेहऱ्याला असं छानपैकी लावायचं. जरा 2-3 मिनिटं मसाज करायची, डोळ्यावरती मसाज करायचं आणि मस्त झोपून जायचं. हा मास्क म्हणून त्याचा उपयोग केला जातो. आणि रोज रात्री झोपताना आपल्या ओठांना, म्हणजे आपल्यासाठी हे 5 किंवा 10 मिनिटं रोज रात्री बायकांनी काढलंच पाहिजे. आळस करायचं नाही. त्याच्यासाठी बेडवर जाण्याच्या आधी फेस मस्त स्वच्छ आपल्या फेसवॉशनी जो तुम्ही यूज करत असाल त्याच्याने धुवायचं आणि डोळ्यांना, भोवयांना, ढोपरांना, पायांना सगळ्यांना वॅसलीन वगैरे लावून छानपैकी ओठांना लावायचं आणि सर्व झोपून जायचं तुम्ही. म्हणजे ते रात्रभर तुमचं काम करते. जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तर तुमचा मस्त फ्रेश, टवटवीत आणि ताजातवाना चेहरा तुम्हाला स्वतःलाच वाटेल की वा, माझा चेहरा किती छान झाला आहे. हे तुम्हाला सकाळी उठून हे तुम्हाला दिसेल. तर अशा प्रकारे मी तुम्हाला वॅसलीनचे काय काय उपयोग आहेत ते दाखवले. तर तुम्ही ह्या थंडीच्या दिवसांमध्ये त्याचा जास्तीत जास्त उपयोग करा. आणि आता मी हा जास्त व्हिडिओ आता लांबवत नाही, हा माझा मी व्हिडिओ इथेच थांबवते. तर सगळ्यांनी माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आज 26 जानेवारीचा दिवस आहे, तर 26 जानेवारीच्या सगळ्या माझ्या व्ह्युअर्स लोकांना खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही व्हिडिओ इथेच थांबवते. तर सगळ्यांना टाटा, बाय बाय, लव यू ऑल. जय हिंद, जय महाराष्ट्र.